नमस्कार. आता तुम्ही सांगा, एक एक तक्रार करायची आहे यांच्याबद्दल आणि ती तक्रार कशी खोटी आहे ती तुम्ही करायचं आहे. वकील म्हणून कसं काम करता मला बघायचं आहे. बरोबर, बोला. त्यानं थोडी रागीट आहे, कधी कधी तिला बोललेलं जास्त सहन होत नाही. नाही, रागीट तर आहेच. जे खरं आहे ते सत्य आहे ते आहे. मला सांगा ओ, असा जर वकील असेल काय होईल त्या कटघऱ्यातल्या माणसाचं? काय होतं सांगा ना पोलीस स्टेशनमध्ये. दुसरा वकील बघायला. तशी खूप म्हणजे शांत होती, पण आता म्हणजे जसं पोलीस खात्यात गेल्यापासून ती रागीट झाली आहे. घराचं पोलीस स्टेशन केलंय तुम्ही? नाही, असं नाही ना, पण पोलीस हा सुद्धा माणूस आहे आणि तो मित्र असतो आणि त्या मित्रत्वाच्या भावनेतनंच पोलीस कायम आपल्यावरती आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप मदतीला धावून जात असतात. आणि तुम्ही घरी चिडता? नाहीये. नाही ना. अजून कोण? सासूबाईंकडे द्या. काय नाही, छान आहे त्यांचा स्वभाव, छान आहे. सर्वांच्या बद्दल प्रेम आहे त्यांना. थोड्या रागवतात, थोडे प्रश्न चांगले होतात. सासूबाईंवर रागवतात? हा, रागवतात. होय, आता रागवणार. थोड्या वेळ 5 मिनिटं रागवले की लगेच आता पण हाक मारणार. आई 5 मिनिटं भयानक असतं सगळं. हा, भयानक असतं. वादळ येतं एकदम. हे मान्य आहे तुम्हाला? नाही, हे मान्य नाही. शांत आहे. असा वकील पाहिजे. आता तुम्ही बोललात ना असं आम्ही नाही. पण सांगितलं. वकील लगेच यांची बाजू घ्यायला लागला. अजून कोण बोलणार आहे? चांगली आहे ती, खूप चांगली आहे. म्हणजे आम्हाला तर काय वाईट वगैरे बोलत नाही, चांगली आहे ती. आमचा तरी सगळ्यांचा मान वगैरे ती ठेवते. आता तुम्ही सांगा, स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? नाही, थोडंसं तापट असल्यामुळे थोडं क्लॅशेस होतात, भांडण होतात घरामध्ये. थोडं तापटपणा कमी केला पाहिजे. आता प्रोफेशन आहे म्हटल्यानंतर थोडं तापट राहील, पण घरात नको, बाहेर चालेल. ते उत्तरच देत नाहीत ना आपण काय बोललं, ते शांतच बसून राहतात. ह्यांच्यामुळे तापटपणा वाढलाय. तुम्ही हसत राहता, इथे तापटपणा वाढतोय आमच्या माऊलीचा. उत्तर शांत बसतात नुसते, काही सांगत नाहीत. आपण काही नुसते बोलत. ठीक आहे, मी उत्तर देत जाईल. प्रश्न विचारा, उत्तर देत जाईल. उद्यापासून एवढं कराल. धन्यवाद. बरं माऊली, मला सांगा, इतके आरोप केलेत सगळ्यांनी, हे मान्य आहेत तुम्हाला? तापटपणा मान्य? आहे, चिडचिडपणा होतो. मग असं काय बदल करणार उद्यापासून? जर एक बदल करायचा, चिडचिडपणा कमी करेल. म्हणजे आता राग आला तर मग काय करणार? काय आता कंट्रोल करेल. कसा करणार? उलटी गिनती करेल. म्हणजे कसं? समजा आता राग आलाय तुम्हाला तर काय कराल? 10, 9, 8, 7, 6, 5. तोपर्यंत समोरच्याने चपला हातात घ्यायच्या आणि पळायची तयारी करायची. नाही, पण माऊली नक्की रागावरती थोडंसं नियंत्रण ठेवलं तर खूप आनंद आणखी वाढेल या घरात. मला ऑफिसमध्ये पण बोलतात बॉस लोक की पट्टा दिसला समोर जर हँगरला तर तू घाबरत असतील लगेच. असं काय नाही, घाबरत नाही. असं ऑफिसमध्ये म्हणतात. त्यांनाच एकदा पट्टा दाखवा. ऍक्च्युली कसं, मागे ऍक्च्युली आम्ही फिरायला गेलेलो अलिबागला, तेव्हा बोलले ह्यांची जितेंद्रची बॉडी स्लिम आहे, बायको त्याची परेड घेत असेल घरामध्ये. तुम्ही काय ऐकून घेता? नाही, ऐकून नाही घेत. बॉस असल्यामुळे काय बोलता येत नाहीये. आता ते ऐकत असतील. आता घरात किती लक्ष आहे तेही आम्हाला कळणार आहे. कुठलं बालपण तुमचं? पुण्याचं. पुण्यात कुठे? पुणे शिवाजीनगर. शिवाजीनगरला कुठे? शिवाजीनगर पोलीस कॉलनी. माहेर पण पोलीस कॉलनी? पोलीस कॉलनी. गमतीचा भाग असा की माझे आजोबा पोलीस, माझे वडील पोलीस, माझे 4 काका पोलीस आणि माझे सासरे पोलीस, माझे मिस्टर पोलीस. तुम्हाला पोलीस स्टेशन मध्येच राहतोय असं वाटतं? असंच वाटतं अगदी. तुमचं बालपण कुठलं? पुणे. आता तुमचं पोस्टिंग कुठे? आता मी वरळी हेडक्वार्टरला आहे. कसं वाटतंय? छान. काय पुणे कुठे? पोलीस स्टेशन मध्ये बरं वाटतं की घरी बरं वाटतं? पोलीस स्टेशन. नक्कीच. का हो असं? पोलीस स्टेशन काम करण्याची जी मजा आहे ती घरी काय सगळेच घरी काय घरात म्हणजे घरी असलो की मूड लागत नाही. जो पोलीस स्टेशनमध्ये जे काम करून दिवस निघून जातो, जे काम करण्याची. बरोबर आहे. का हो असं केलंय तुम्ही? मी घरी नसते, मग मी वर्किंग आहे, मग मुलाची जबाबदारी त्यांच्यावर पडते. कदाचित त्याच्यामुळे नसावं त्यांना घरी राहावंसं वाटतं. हो की नाही? नाही तसं नाही. आणि घरी एकटा असले करून काय बसून करणार काय? बरोबर आहे. तुम्ही घरी असतात तर ठीक. चला, कामाची आवड म्हणावी याला. बालपण सगळं कसं गेलं तुमचं? मस्त. आम्ही दोघेही एकाच कॉलनीत लहानाचे मोठे झालो. दोघे म्हणजे? माझे मिस्टर आणि मी. कसले गोड हसलायत माहितीये तुम्ही आता.
आणि मग तिथेच ओळख झाली. ओळख असा भाग नाही, ते आमच्या रिलेशनमध्ये होते, पण लहानपणापासून कधी असं यांच्याशी माझं लग्न होईल किंवा त्यांनाही कधी माहीत नाही, मलाही कधी माहीत नाही. मोठे झाले हे कामानिमित्त मुंबईला आले, त्याच्यानंतर माझ्या आजी आजोबांच्या आणि यांच्या आईवडिलांच्या कदाचित मनात आलं आणि नंतर मग आमचं लग्न ठरलं. कसं काय हो, नेमकं काय झालं? नाही, माझ्या पण मनीत आणि काहीच नव्हतं. म्हणजे कधी दोघं एकत्र खेळलोय लहानापासून, पण कधी हिच्याशी लग्न करेन असं कधी वाटलं नव्हतं. कधीच नाही. पण कसा होता लहानपणी यांचा स्वभाव कसा होता? आता एवढं काय आठवत नाही लहानपणी कसं होतं. नाही कसं बाबा, एखाद्या गोष्टीवरून एखादी समजा खेळ असेल तर त्याच्यात ते एक्सपर्ट एकदम. नाही, खेळण्यात वगैरे एक्सपर्ट लहानपणापासून, आताही आणि तेव्हाही. तुम्हाला आउट करायच्या? आउट नाही, त्यांच्याबरोबर असं खेळणं कधी झालं नाही. त्यांच्या आणि माझ्या वयाचा फरक, त्यामुळे खेळणं कधी झालं नाही त्यांच्याबरोबर. एक मोठा माणूस ओरडतो तसं लहानपणापासून मला आत्ताही ओरडते आणि लहानपणी ओरडायचं. तुम्ही? हो, तेव्हाही म्हणजे याच्याशी खेळू नको, त्याच्याशी खेळ, असं म्हणजे तुम्हीच ठरवायचे सगळे तेव्हापासून. पण कसं गेलं तुमचं बालपण? कसं गेलं? एकदम मस्त, एकदम मजेत. एखादी गोष्ट मागितली की मिळायची? हो हो, लगेच. हो, वडिलांकडून मिळायची. तुमच्याकडे पण तसंच होतं? मला आई वडील नाही, माझे लहानपणीच आई वडील वारले. आणि आई वडील जितके नाही चांगलं सांभाळणार तितकं छान माझ्या आजी आजोबांनी मला सांभाळलं. मला कधीच माझ्या आई वडिलांची कमी मला भासू दिली नाही त्यांनी. आज मला माझ्या आजीची खूप आठवण येते की आज ती असती तर माझ्याबरोबर असती. खूप मिस करताय? अगदी. कारण मला कधीच असं वाटलं नाही की मला आई वडील नाही आहेत. त्या दोघांमुळे आज ती जागा माझ्या सासू सासऱ्यांनी नक्कीच भरून काढली. आजीची खूप आठवण. हो. आज सकाळपासून असं वाटतं की आज होम मिनिस्टरचा प्रोग्राम आहे, पण आज माझी आजी असती तर माझ्या शेजारी बसली असती. असं खूप आज आठवण येते तिची. काही प्रसंग असे असतात, काही आठवणी अशा असतात की ज्या कधीही विसरता येत नाही. नेमकं तुमच्या बाबतीत तेच झालंय. हो. आजी ओरडायची का? हो, ओरडायची, मारायची, हट्ट सगळे पुरवायची, सगळं व्हायचं. जसे आई वडील करतात सगळं तिने तसं केलं. हो. पण आई बाबा तुम्ही किती वयाचे? मी लहानपणी अगदी 2-3 महिन्याची वगैरे असताना माझे आई बाबा वारले. हो का? तेव्हापासून आजी सगळं काय आजी. बरं मला सांगा, फायनली तुम्ही एकमेकांना शेवटी लग्नाचा जेव्हा निर्णय झाला तर तुम्हाला सांगितलं कोणी की कसं समोर थेट आणून भेटवलं? काय झालं, कसं झालं? नाही, आधी कल्पना घरातल्यांनीच आम्हाला दिली आणि स्वभाव मला माहित होता. आजीलाही वाटत होतं की माझ्यानंतर हिला सेफर हातात कोणाला तरी द्यायचंय, म्हणून ज्या लोकांना ती पहिल्यापासून ओळख होती त्या लोकांच्या हाती तिने मला सोपवलं. हो, आणि मी तिच्या पुढे जाणारच नव्हती, त्यामुळे मीही लगेच होकार दिला. मग ते तसंच आता जपतात? हो, अगदी. तुम्हाला? हो, अगदी. तरी तुम्ही त्यांना ऑफिसमध्येच बरं वाटेल याची काळजी घेता. पण स्वभाव कसा आहे त्यांचा? छान, अगदी मन मिळावू माझ्याशी आहेत, पण एकच प्रॉब्लेम की कमी बोलतात. ऑफिसमध्ये संपतं का? इथे घरीपर्यंत पुरतच नसेल मग? नाही, ऑफिसमध्ये जास्त बडबड असते. हो, आणि घरी आल्यानंतर गप्प शांत बसतो, काय विषयच नसतो ना. तुम्ही विषय काढत नाही? मग मुद्दामून विषय काढायचे, नको ते असतील ते, आणि मग त्यांना पिडत बसायचं, हेच काम करते. मग उगाच ते बडबड झाली की मग भांडणं, थोडंसं थोड्यावरून थोडं मोठं होतं, त्यापेक्षा आपलं शांत बसलेलं बरं. किती वर्ष झाली लग्नाला? यामईमध्ये 11 वर्ष पूर्ण. 11 वर्ष. 11 वर्षात 11 ठिकाणं सांगा जिथे हे घेऊन गेले. अरे बापरे, मी गावाला आणि पुण्यालाच जास्त फिरली आहे. म्हणजे पोलीस नवरा केलाय मी. मग काय झालं? कुठे सुट्टी असते आणि सोडतात कुठे. जेव्हा सणवार कुठे फिरायची इच्छा असते तेव्हा काही ना काहीतरी बंदोबस्त आणि हे चालूच असतं. हो की नाही? पण मग 11 वर्षात तुम्हाला फक्त गावी आणि नाही असं काही नाहीये, फिरलोय आम्ही, पण अगदी महाराष्ट्रातलीच ठिकाणं, गोवा म्हणा, महाबळेश्वर म्हणा, लोणावळा वगैरे अशा ठिकाणी फिरलो. पण कुठे जाण्याची इच्छा आहे तुम्हाला? पाहिजे एक हे काय असतं? एक आपलं हे असतं काय? तुम्ही किती वर्ष झाली हसलेलं नाही तो? 14 वर्ष लग्नाला झाली, हसणारच झाले ते.